श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे द मालवणी किंगच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण करणार आहोत मूग मटकीची मिसळ. तर ही मिसळ आपल्याला जेवणातही भाताबरोबर आमटीसारखी खाता येते आणि मुलांनाही मिसळसारखं होऊन जाते. तर हे आपण आता फोडणीत घालू. तर त्यासाठी ओतले मी तेल आणि तेलाबरोबर टाकला कांदा भाजायला. तर कांदा हा व्यवस्थित तेलात परतून झाल्यावर चांगला लाल होईपर्यंत भाजला आणि त्याच्यात टाकला आहे मी टोमॅटोही चांगला तेलात परतून घ्यायचा आणि त्याच्यात टाकली आहे थोडी जिरा फोडणीला आणि त्याच्यामध्ये 2 चमचा अद्रक लसूण पेस्ट. ही पेस्ट वगैरे सगळं व्यवस्थित तेलात भाजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत हे बाकीचे मसाले. त्याच्यात टाकले आहे कढीपत्ता आणि लाल तिखट, हळद आणि हे भाजलेलं वाटण. मी ह्याच्यासाठी मालवणी मसाला यूज केलेला नाही, तर हा मिरची पूड आहे. कारण का मिसळ म्हटल्यावर त्याला तरी आली तरच ती मिसळ दिसते. त्याच्यामुळं कसं मी मिरची पूड वापरली आहे. त्याच्यामुळं तेलात भाजल्यावर चांगली तरी येते. आता हे व्यवस्थित तेलात भाजून झाल्यावर आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये ही मूग मटकी आणि नंतर ओतणार आहे गरम पाणी ओतायचा. त्याच्यामुळं पटकन उकळी येते आणि गरम पाणी ओतल्यानंतर चांगली उकळून 15-20 मिनटं चांगली शिजवून द्यावी आणि शिजून झाल्यावर ही आपली मिसळ रेडी आहे. मुलांनी खाल्ली मस्त फरसाण वगैरे आणून पावाबरोबर आणि ही आपल्याला झाली भाताबरोबरही आमटी. तर अशी तुम्हीही करून बघा, किती छान होते ती. आणि हा माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि भेटू अशा पुन्हा व्हिडिओमध्ये. थँक्यू.